माय माऊली नमस्कार. चातुर्मास व्रत कहाणी श्री ऋषी पंचमी कथा ओवी. श्री गणेशाय नमः. जय जयाजी विघ्ननाशका, जय जयाजी भक्तपालका, अविद्यातम संहारका, नमन तू ते साष्टांग. शीताश्वनामे नृपनाथ, ब्रह्मदेवा लागी विनवीत, येणे सांगावे उत्तम व्रत, उत्तम वृत्त, पाप पर्वत जाळीजे. ब्रह्मा हेने ऐकवचन, ऋषी पंचमी व्रत पावन, तयाचे सांगतो महिमान, ऐक सावधान होऊनी. विदर्भ देशी एक ब्राह्मण, तयाचे उत्तुंग विधान, त्याची कांता सद्गुण संपन्न, सुशिला नाम तिचे. त्याचा पुत्र सुविभूषण, आणि एक कन्या जाण, ती बालविधवा होऊन पितृगृही राहिली. जाणता होता विप्रपुत्र, त्या जवरी सोडणी संसार, उत्तुंग कन्या आणि कलत्र, संगे घेऊन वना गेला. गंगा तिरी पर्णशाळा, ते माझी येऊनी राहिला, परोपकारार्थ सज्ञाला विद्या देणं सांगत असे. कन्या पितरांची सेवा करी, ते निद्रिस्त असता एके रात्री, त्या वर्तली नवलपरी, कृमी राशी होयते. दुःखे अहाळली माता, हेने काय झाले वचिता, वृत्तांत निवेदेला नाथा, कन्या झाली कुमारकासी. समाधी लावणी ब्राह्मण, दिव्य दृष्टी विलोकन, तेचे पूर्वजन्म कथन, भार्य प्रती सांगतसे. हे सातव्या जन्मी पूर्वीच्या, कुळी विप्र उपजले विप्राच्या, रजस्वाला होणी घरच्या, कार्या करीती झाली. त्या पूर्व दोषा कारणे, प्राप्त इथे ते हे भोगणे. विष जाया नम्र विचरणे, विष विप्र जाया नम्र वचने, बोले निष्पाप होय कैसे. ऋषी पंचमी व्रत कथा, द्विज झाला सांगता, विधियुक्त व्रत आचारिता, दोषमुक्त कन्या होय कुशे पुरुषोत्तमा. या व्रताचा कैसा महिमा, श्रीकृष्णा सांगे कथा उत्तमा, तिचे श्रोती ऐकावी तीच. पूर्वी इंद्रे रुद्रासुर वधिला, ब्रह्मा त्याला लागली त्याला, त्या पापापासून मुक्त व्हायला उपाय पुसे ब्रह्मा ते. ब्रह्मदेवे त्यावेळी ब्रह्मा त्या विभागली, चौठाई वाटिली त्याचा ऐसा प्रकार. अग्नीच्या तीन प्रथम ज्वाळा, तेथे एक भाग ठेविला, नदीचे प्रथम लोगी दिदला, एक भाग ब्रह्मदाने. पर्वताग्र वृक्षावरी एक, पुरला नारीचे रजस्थानी देख, ऐसे चार भाग पृथक वाटुनिया टाकिले. एनोणी रजस्वला कामिनी, चांडाळी सम प्रथम दिनी, ब्रह्मघातकी द्वितीय दिनी, तृतीय दिनी रजकी परी, चौथे दिवशी शुद्ध भरत्याने, पाचवे दिवशी देवपित्रकार्य ती शुद्ध होय सफल कर्मा ते. सत्यदान युधिष्ठिरा, तो दोष निवारणार्थ, चतुर्वर्णाच्या स्त्रियांनी निश्चित करावे ऋषभी पंचमी व्रत, ज्ञाता ज्ञात दोष जाती. कृतायुगी वैदर्भ नगरी, श्वेतजित राजा राज्य करी, तयाच्या राज्या प्राप्तारी, तयाच्या राज्य माधारी, सुमित्र ब्राह्मण वसत असे. कृषी कर्माने उदर भरी, जयश्री तयाचे नारी, पतिव्रता सद्गुण सुंदरी, निष्ठा भ्रतारी जेती. एकदा रजस्वला झाला, तैसीच गृही वावरली, काही फळे काळे मृत्यू पावली, शुनी झाली त्या पापे. तिचा पती सुमित्र, तोही पावला परत्र, रजस्वाला संस्कार दोषी तो विप्र, बैल झाला अन्य जन्मी. उभयताई जन्मणी ऐशा परी, राहती स्वपुत्राच्या घरी, तत्पुत्र ब्राह्मे सुमती विचारी, सदावते धर्ममार्गे. एकदा आली पितृतिथी, सुमती सांगे भारे प्रती, नामे जेच चंद्रवती, अपती आज्ञेत राहत असे. हेने एके हो सुंदरी, पितृश्राद्ध आजगरी, पाकसिद्धी करी झटकरी, ब्राह्मणाले भोजना, ऐसी आज्ञा देऊनी पाकसिद्ध करी कामिनी, क्षीरपात्रात वरुणे सर्पगर टाकिले.
तेने नेते ब्राह्मणे द्वारी उभी होती शुनी, तेने देखिले नयनी येणे मरतील ब्राह्मण. यास्तो शुनी त्यावेळी पाकशुद्ध पात्रा ते शिवली, पाहता चंद्रवती धावली. शुनी समारी ज्वलित काष्टी, विटाळिले अन्न टाकिले त्वरित दुसरे सिद्ध केले. ब्राह्मणा भोजन घातिले उरले टाकिले खचित. शुनी तो पोषण पडले, सुमतीचे श्राद्ध ऋता गेले. रात्र होता जे घडले शुनी सांगे बैलास, ऐकुनिया बोले बैल हे पूर्व सुकृताचे फळ. माझे होतसे आबाळ ते काय तुझ सांगे. मुख बांधोनी सारा दिवस मज लाविले शतकामास, असुडाचा मार बहुंस माझा आज मिळाला. हेसे त्यांचे संभाषण सुमती ब्राह्मणे ऐकून, म्हणे अनुतापला पूर्ण व्यर्थ जिने हिने माझे. माता पिता दुःखमुक्त होती, ऐसा उपाय पुसू कवनापती. मणिमाणी बहुत खंती, जाता झाला घोरवना. सप्त ऋषींच्या आश्रमी येऊन सांगे सकल वर्तमान. ऐकोणी म्हणी तपोधन, बोलती वचन ते ऐका. पूर्वजन्मी तुझी माता घरात यावरी रजस्वाला सता, या उणे शुनिवाली झाली आता. संसर्ग दोषी पिता ऋषभ, सप्त वर्षपर्यंत करीसी ऋषी पंचमी व्रत. उद्यापना करीती शास्त्रोक्त, ओतील मुक्त उभयता. सुमतीने व्रतविधी पुशिला, तो ऋषींनी सांगितला. सुमती तैसेच आचारिला, माता पिता मुक्त झाली. श्रीकृष्ण धर्मा ते सांगत, श्रेष्ठ ऋषी पंचमी व्रत. त्यातील हा तात्पर्य अर्थ पूर्ण झाला श्री विष्णू प्रसादे. इति श्री ऋषी पंचमी व्रत कथा समाप्त. ओई बद्ध.